मला झेंडा लावण्यापासून कामाला सुरुवात केली आणि आज मी आमदार आहे. गेलो तर त्यांनी धूळ झटकत ती फाईल काढली एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने. ठाणे फक्त एक जागा नाही, एक फिलिंग आहे, एक इमोशन आहे. हे त्यांना कळलं पाहिजे की ठाणा इज नॉट ओनली द सिटी ऑफ टॉवर्स. नमस्कार देखने वालों, आई एम आयुष पाटिल, योर होस्ट फॉर टुडेज व्हिडिओ. आज आपल्या सोबत आहेत एक अद्वितीय व्यक्तिमत्व, ठाण्याचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते श्री संजय केळकर सर. त्यांचा संघर्ष, राजकीय अनुभव आणि ठाण्याच्या विकासासाठी जे त्यांचे विचार ऐकण्याची आज आपल्याला संधी भेटली आहे. त्यांचं कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही, समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करत आहे. चला तर मग त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देऊया आणि त्यांच्यासोबत गप्पा मारूया. नमस्कार मंडळी, कसे आहात? एकदम कडक ना असायलाच पाहिजे, कारण की आजचा एपिसोड खरंच खूप खास आहे. आज आपल्याबरोबर आहेत ठाण्याचे माननीय आमदार श्री संजय केळकर सर. सर, पहिलं तर खूप खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनलवर आणि खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही तुमचा मोलाचा वेळ काढून आमच्या चॅनलवर आलात. माझं बोलायचं झालं तर पर्सनली मला खूप छान वाटतंय की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वासमोर बसून मी गप्पा मारतोय, संवाद साधतोय. खूप छान वाटतंय. त्याचप्रमाणे सर, आता इलेक्शन देत आहेत, एक सॉर्ट ऑफ बोलू शकतो की एक कॉम्पिटेटिव्ह वातावरण निर्माण झालं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही आता 2 टर्म्स काम केलं आहे, तर तुम्ही त्यांनी सॅटिस्फाईड आहात, हॅपी आहात का थोडंसं नर्वसनेस आहे की काय होईल, कसं होईल? नाही, नर्वसनेस असण्याचं काही कारण नाही. मी जवळजवळ 40 वर्षाच्या वर सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, निरनिराळ्या क्षेत्रात काम करतो आहे आणि त्याच्यामुळे आमचा गोल जो आहे तो फिक्स आहे. सही दिशा, स्पष्ट नीती म्हणतो ना आपण. येस सर. तर त्या दृष्टीने कॅनव्हास एवढा मोठा आहे की निवडणूक हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि प्रत्येक तरुणाला मला असं वाटतं की ज्यावेळेला तो एखाद्या क्षेत्रात येतो तर त्याचा दिशा जी आहे ती त्याच्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे की आपण केवळ निवडणुकीकरता आलो आहे का, आपण काही बनण्याकरता आलो आहे का आपल्याला कॅनव्हास वेगळा आहे. आणि तो जर मोठा कॅनव्हास असेल तर काही माणूस ज्याला म्हणता येईल की टेन्शन नसतं त्याला काही. आता निवडणुकीचं वातावरण आहे. येस. त्या निवडणुकीच्या वातावरणात देखील आता अनेक निवडणुका मी पदवीधरचा आमदार होतो, 2 टर्म आता ठाण्याचा आमदार आहे, 3ऱ्या निवडणुकीला मी आता सामोरं जातो आहे. एक आहे की आपली सतसत विवेकबुद्धी क्लिअर आहे की माझं प्रगती पुस्तक लोकांनी बघून मला मतदान करावं. मी खरंच काम केलं असेल तर मला मतदार करणारच. त्याच्यामध्ये दुजाभाव नाही. असा आमचा हा ठाण्याचा सुज्ञ मतदार आहे, जागरूक मतदार आहे. आणि त्याच्यामुळे नुसतं टेन्शन घेऊन चालत नाही. लोकांचं काम तुम्ही 365 दिवस करताय की नाही, 24/7 तुम्ही खरंच प्रामाणिकपणे करताय की नाही, आणि ते जर असेल तर तुम्हाला एक प्रकारचा आपोआपच एक आत्मविश्वास देखील येतो. जसं बघा की आता रोज जो अभ्यास करणारा विद्यार्थी असतो, आता मी अनेक 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना भेटतो जे बोर्डात येतात किंवा टॉपर असतात आणि खूप वर्षापासून, हे काय आत्ता मी आमदार झालो म्हणून नाही, आणि त्यांच्याशी मला आनंद वाटतो संवाद करायला. ग्रामीण भागातही मी अगदी पाड्यावर सुद्धा जातो. एखाद्याने 90% मार्क मिळाले असतील तर त्याच्या घरी जाऊन बघतो आणि तेव्हा लक्षात येते की सगळे जे विद्यार्थी आहेत हे नियमित अभ्यास करूनच आलेले आहेत डिस्टिंक्शनमध्ये किंवा चांगल्या मार्काने. त्याच्यामुळे रोज ज्याचा अभ्यास आहे, आता हा एक अभ्यासच आहे पॉलिटिकल सिस्टीममध्ये काम करणं, तर रोज त्याने जर अभ्यास केला तर टेन्शन येत नाही हे देखील असू शकतं. त्याच्यामुळे मला काही असं कुठलंही काही स्पर्धा आहे मग आता काय होईल असं काही टेन्शन येत नाही. अच्छा सर, तुम्ही आत्ता बोललाच की कुठल्याही फील्डमध्ये जाल तुमची दिशा ही क्लिअर पाहिजे. सर, मी तुमच्याबद्दल ह्या इंटरव्ह्यूसाठी अभ्यास करत होतो, बघितलं, ऐकलं, आणि सर मला एक प्रश्न पडला की तुम्ही असं रॉंग नसेल बोललेलं की यू आर वन ऑफ द मोस्ट एज्युकेटेड पॉलिटिशियन्स. तुम्ही एवढे शिक्षित आहात, म्हणजे राईट फ्रॉम मी वाचलं नाशिकमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप भेटलेली मोजके 2-3 मुलांमध्ये, टू सिडनहॅम कॉलेज,
बास्केटबॉलचे पण तुम्ही प्लेअर राहिलेले आहात. मला हा प्रश्न पडला की ह्या फील्डमध्ये तुम्ही कसे आलात, म्हणजे कोण असं रोल मॉडेल होतं की आपल्याला हे बनायचं आहे का, कसे आला या फील्डमध्ये? म्हणजे रोल मॉडेल वगैरे काही नाही. मी एका शिक्षकाच्या घरातला मुलगा. माझ्याकडे कुठलंही घराणं नाही या राजकीय क्षेत्रातलं, काही परंपरा नाही किंवा मला व्हायचं आहे काहीतरी म्हणून पण मी नाही आलो. मी ज्या शाळेमधनं माझी डेव्हलपमेंट झाली ती रेसिडेन्शियल स्कूल होती, ती सेमी मिलिटरी स्कूल होतं एसगुड्यात, आणि मी ठाणे जिल्ह्यात पहिला आलो. त्या ठिकाणी माझी ऑलराऊंड डेव्हलपमेंट जी झाली आणि त्याच्यातून मग त्या शाळेतून 6 वर्ष झाल्यानंतर बाहेर पडल्यावर देखील स्पोर्ट्स असेल, कल्चरल असेल, सामाजिक बांधिलकी असेल, एखादा छंद असेल, नाट्य असेल, अभिनय असेल, हे सगळे जे गोष्टी आहेत याची डेव्हलपमेंट त्या शाळेमध्ये आमची ऑलराऊंड डेव्हलपमेंट होत गेली. आणि मग आपोआपच निरनिराळ्या क्षेत्रात मी गेलो. पण इकडे जे मी आलो ते मी ज्यावेळेला सिडनॅम कॉलेजला होतो त्यावेळेला या देशामध्ये आणीबाणी लादली गेली होती. तरुणांना आवाहन केलं गेलं की तुम्ही या सगळ्या लोकशाहीच्या प्रस्थापित करण्यासाठी या मुवमेंटमध्ये तुम्ही यायला पाहिजे आणि तरुणच उठाव करतील, नाही तर इकडे डिक्टेटरशिप या देशावर येईल. आणि त्याला प्रतिसाद म्हणून मी ओढला गेलो. मी ठाण्यालाच होतो. ठाण्यातल्याही लोकांनी मला याच्यामध्ये घेतलं. मलाही त्याच्यातलं काही फार कळत नव्हतं. मी पहिला विद्यार्थी लढा कृती समितीचा निमंत्रकच करून टाकलं. काय करायचं आहे मला माहिती नव्हतं. परंतु त्याच्यानंतर मला जसं जसं संस्कार झाला, काय करायचं असतं, काय आहे, कुठलं आहे, तर मग माझ्या डोक्यामध्ये स्पष्ट नीती आली की यस, की आपल्याला देशाकरता काम करायचं आहे, लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे. आणि हा जो मी सुरुवातीला म्हटलं की मोठा कॅनव्हास समोर असल्यावर काही व्हायचा काही प्रश्नच नाही. मला तर माहिती नव्हतं मी कधी आमदार होणार आहे. की लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे, राष्ट्रीय या मातीतला विचार चालू राहायला पाहिजे, त्याच्याकरता आपण सहकार्य करायला पाहिजे. हां, माझ्या घरातल्या लोकांची बॅकग्राऊंड जी आहे ती संघाच्या विचाराशी मिळती जुळती होती. माझे वडीलही संघाचं काम करत होते, शाखेत जात होते. तो एक संस्कार पण असतो, एक शाळेचा शिस्तबद्ध संस्कार आणि घरचा अशा पद्धतीचा माझ्या आईचा, वडिलांचा. आणि त्याच्यातून मग मी हे काम जे आहे ते असं जे करत राहिलो, तर पॉलिटिकल सिस्टीममध्ये तर मी खांबाला झेंडा लावण्यापासून कामाला सुरुवात केली. आणि आज मी आमदार आहे. आमदारसुद्धा मला पार्टीनेच डायरेक्ट डिक्लेअर केलं नाव. पदवीधर मतदारसंघात जेव्हा मी निवडून आलो तर माझं भाग्य पण असं आहे, मी खूप वर्ष काम करत होतो मात्र, पण मला पोर्टफोलिओ घेऊन कुठे दारोदार फिरायला नाही लागलं की बुवा मला तिकीट द्या, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला तुम्ही दिलं पाहिजे. मला पक्षाने योग्यता बघून असेल किंवा मी जे काही काम करत होतो ते बघून असेल, मला कधी पक्षाला सांगायला लागलं नाही की मला तिकीट द्या. पक्षाने मला स्वतःहून, हा त्यांचा मोठेपणा आहे की स्वतःहून त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली. आता संधीचं सोनं करायचं काम आमचं आहे. आम्ही ते बांधिलकी ठेवून निष्ठेने, एकनिष्ठेने काम करायला पाहिजे, ते काम करत आहे. खरंच सर, खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे. आता आम्ही पण इंजिनिअरिंग करत, खूप मोटिवेशनल आहे सर. सर, मला असा प्रश्न होता की आता तुम्ही एवढे बिझी असता दिवसभर, म्हणजे अर्ली मॉर्निंग निघता, लेट नाईटपर्यंत काम, तर वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात तुम्ही कसं बॅलन्स करता? एक वर्क लाईफ बॅलन्स जे बोलतो, आता फॅमिली टाईम जे बोलतो आपण, किंवा मग स्वतःसाठी वेळ कसा काढता? मी बघा, स्वतःसाठी माणसाने वेळ काढलाच पाहिजे. चेंज ऑफ वर्क असलंच पाहिजे. एकच तेच 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 कामसुद्धा काही करून माणूस आनंदी राहत नाही. आणि त्याच्यामुळे त्याचं तुम्ही एक नियोजन करायला पाहिजे. मी आता शिस्तबद्ध शाळेतून आल्यामुळे त्याचं नियोजन, त्याच्या कशा पद्धतीने बॅलन्स करता येईल, आणि त्याच्यामुळे कुटुंबालाही मी वेळ देतो. आणि कुटुंबाचं माझ्या पाठीशी फार मोठं ज्याला म्हणता येईल की हा चांगला आशीर्वाद आहे. माझ्या पत्नी हीच खरं म्हणजे ठामपणे माझ्या पाठी उभी आहे. आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत, मी टॅक्स प्रॅक्टिस पण करत होतो 28 वर्ष. हो, तुम्ही टॅक्स आता मग ती प्रॅक्टिसही करायची. मी काही श्रीमंत घरचा माणूस नाही, माझं घरही चालवायचं. ते पण एक मात्र नक्की आहे, आणि मी सगळ्यांनाच सांगेन हे, की तुमचं पोटापाण्याचं व्यवसाय वेगळा असला पाहिजे. राजकारण हा तुमचा व्यवसाय असता कामा नये. तर तुम्ही ताठमानेने, स्वाभिमानाने
काम करू शकता. राजकारण हा तुमचा धंदा असता कामा नये. म्हणून मी टॅक्स प्रॅक्टिस करत होतो आणि हे देखील सार्वजनिक काम देखील करत होतो आणि त्याच्यामुळे खूप तास मला काम करायला लागायचं. त्याचंही मी नियोजन करायचो. आता दिवाळी आली की आता कुटुंबाला आपण बाकीच्या वेळेला समय देऊ शकत नाही, तर लक्ष्मीपूजन झालं की मागे वळून न बघता आपल्या कुटुंबाला घ्यायचं आणि एक आठवडा त्यांना कुठे ना कुठे घेऊन जायचं. त्याच्यामुळे काय आहे की हा परिपाठ झाला. म्हणजे जवळजवळ 15 वर्ष नंतर कसं असतं की मुलं हळूहळू जेव्हा मोठी होतात कॉलेजमध्ये की मग ते लोकच टाळायला लागतात. मग ती त्यांच्या आईवडिलांच्या ऐवजी त्यांच्या मित्रांबरोबर फिरायला जातात. त्याच्यामुळे ते बॅलन्स जे आहे ती एक कला आहे शेवटी. आणि तुमची देखील आत्मीयता असली पाहिजे की हे माझं कुटुंब आहे, या कुटुंबालाही मी वेळ दिला पाहिजे, त्यांचाही मान सन्मान केला पाहिजे, त्यांचाही आदर ठेवला पाहिजे आणि त्यांना देखील मुलांना देखील आपण योग्य तो संस्कार कसा मिळेल हे बघितलं पाहिजे. कारण की जगामध्ये तुम्ही काम करत राहणार आणि इकडे तुमचा कोरडा पाषाण राहणार असं नाही होऊ शकत. तर तो बॅलन्स हा जर ठेवला तर योग्य पद्धतीने तुम्हाला प्रवास करता येतो आणि तुम्हाला आनंदाने देखील काम करता येतं. तर तुमचा प्रत्येक शब्द मी ऐकतोय, असं वाटतंय ऐकतच राहावं. एवढा इन्स्पायरिंग आहे, एवढं शिकायला भेटतंय. सर, आता तुम्ही ठाण्याचे आमदार आहात, तर ठाण्याला तुम्ही कसं डिफाईन कराल? म्हणजे एक ग्लोबल प्लॅटफॉर्मवर ठाण्याला तुम्ही कसं रिप्रेझेंट कराल? बघा, ठाणे हे श्रीस्थानक होतं किंवा ठाणे ब्रिटिशांच्या काळात, आणि या शहराला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. हे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे. बघा की कुठल्याही शहरामध्ये किंवा गावामध्ये तुम्ही जाल ना, तर पहिले तिथल्या लोकांना विचारायचं की इथे किती वर्ष जुनी ग्रंथालय आहे, वाचनालय आहे. त्याच्यावरनं तुम्ही त्या शहराची संस्कृती देखील ओळखू शकता. शहरामध्ये ठाण्याला 150 वर्ष जुनी ग्रंथालय आहेत. याचा अर्थ त्याची संस्कृती त्याच्यावरनं देखील तुम्ही अधोरेखित करताय. डेफिनेटली. त्यामुळे या शहराला असं वेगळं आगळं महत्त्व आहे. इथे तलावांचं शहर म्हटलं आहे, खाडीने घेरलेलं आहे आणि अतिशय टुमदार, म्हणजे मुंबईच्या जवळ पण अतिशय टुमदार असं हे शहर आहे. याला एक ऐतिहासिक महत्त्व पण आहे. कारण की देशातली पहिली रेल्वे जी आहे बोरीबंदर ते ठाणे, ही ठाण्यापर्यंत पहिली रेल्वे धावली. आता मी या ठाण्याच्या मातीत जन्माला आलेला आहे. मी 4 पिढ्या इथे राहतो. त्याच्यामुळे मला साहजिक आहे, स्वाभाविक आहे की मला आत्मीयता वाटणार की माझ्या ठाण्याचा जो ऐतिहासिक ठेवा आहे त्याची जपणूक करायची हीच मला संधी आहे. कारण आमदार म्हणजे एक घटनात्मक तुम्हाला एक ताकद मिळालेली आहे. तुम्ही निरनिराळ्या माध्यमांचा वापर करून चांगलं काम करू शकता. मग मी ते रेल्वेचं इंजिन जे आहे ते आपल्या स्टेशनच्या समोर आणून इन्स्टॉल केलेलं आहे. त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे की जी पुढची पिढी आहे त्यांना कळलं पाहिजे की ठाणा इज नॉट ओनली द सिटी ऑफ टॉवर्स. येस. ठाण्याला काही हिस्ट्री आहे, काही ऐतिहासिक त्याचा ठेवा आहे आणि तो त्यांच्या मनात राहायला पाहिजे. बघा, इतिहास जर माहिती असेल तर इतिहास घडवू शकतो. तुम्हाला इतिहासच माहिती नसेल, एखाद्या शहरात तुम्ही राहत आहे आणि तुम्हाला तिथलं काही माहिती नसेल तर ते योग्य नाही. आणि त्याच्यामुळे ते ठेवलं. अशोक स्तंभ जे आहे ते देखील स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांनी मिळून स्वातंत्र्य सैनिकांनी तो अशोक स्तंभ उभारला होता. तो काही कारणास्तव कोलमडून पडला, एका ट्रकने धडक दिली. आणि ही गोष्ट 30 वर्षापूर्वीची. मी ज्यावेळेला आमदार झालो, मी पहिलं काम काय केलं तर त्याच्या मागे लागलो की ही ऐतिहासिक ठेवा त्याची जपणूक करायला पाहिजे आपण. आणि मग ती आम्ही आता जर जाऊन बघितलं तर अतिशय सुंदर असा आम्ही तो चौक, आणि संविधान चौक आहे, अशोक स्तंभाची उभारणी केलेली आहे आणि प्रत्येक ठाणेकराला अभिमान वाटेल असं टाऊन हॉल आहे. टाऊन हॉल हे डम्पिंग हॉल झाला होता. म्हणजे तिथे सगळं मोडकं तोडकं फर्निचर वगैरे शासनाचं येऊन पडलेलं. हा टाऊन हॉल जो आहे ना, हा एका पारशी कुटुंबाने स्वतः शहराच्या कॉमन कार्यक्रमासाठी तो हॉल जो आहे तो डोनेट केला होता. म्हणजे किती जुनी संस्कृती आहे बघा. तर मग हा टाऊन हॉलची जपणूक आम्ही करायला पाहिजे. मग त्याचं आम्ही नूतनीकरण केलं आणि आज तो टाऊन हॉल जो आहे तो सुसज्जपणे ॲम्पी थिएटर सकट आपण तिथे उभा करू शकलो.
बघा, ही ठाण्याची जेल जी आहे, या ठाण्याच्या जेलला पूर्वी तो किल्ला होता आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात हा किल्ला होता. या पोर्तुगीजांनी इतके निष्ठुर आणि निर्दयी होते की या शहरामधली प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला त्या किल्ल्यामध्ये त्यांनी डांबून ठेवलं होतं. म्हणजे वेठीच धरणं म्हणतात, की कोणी उठाव करू नये. आणि तो बरीच वर्ष 2 दशकं पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. आणि ज्या वेळेला चिमाजी अप्पाने वसईच्या किल्ला जिंकण्याकरता चढाई केली, त्याच वेळेला हे बाकी सरदार जे आहेत यांना ठाण्याचा किल्ला जिंकायला पाठवला आणि तो मुक्त झाला 1737 साली. त्याचा आम्ही ठाणे मुक्ती दिनसुद्धा मीच साजरा करतो. आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यात नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं, ब्रिटिशांनी त्याचं जेल केलं आणि क्रांतिकारकांना त्या ठिकाणी फाशी झाली. कर्वे देशपांडे यांना त्या ठिकाणी फाशी झाली. ती शेवटची फाशी होती. आणि तिथे एक ऐतिहासिक महत्त्व आहे त्याला. तर त्याचा क्रांतिकारकांचं स्मारकाचं काम आता पूर्णत्वाला आलं आहे. म्हणजे ते आता कालांतराने लोकार्पण होईल. कारण की ही सगळा ठेवा आहे. स्वातंत्र्यवीर देखील होते, वासुदेव बळवंत फडके होते, राघोजी देखील त्या ठिकाणी त्या जेलमध्ये होते. अशी अनेक महापुरुष जे आहेत ज्यांनी या देशाकरता फार मोठा लढा दिला. त्यांचं देखील कर्वे, कान्हेरे, देशपांडे तर त्यांना शेवटची फाशी झाली. ती फाशी गेट अजून आहे. तर तो इतिहास जो आहे तो लोकांना आला पाहिजे, त्याची जपणूक करतो आहे आपण. अशी जी निरनिराळी ठिकाणं आहेत, कोपनेश्वर मंदिर हे तर ग्रामदैवत आहे, तर त्याची जपणूक करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. की माझी जी पुढची पिढी आहे त्या पिढ्यांना कळलं पाहिजे की हे ठाण्याचं एक ऐतिहासिक ठेवा आहे. अगदीच सर. ठाणेकर म्हणून आम्हालाच पण अभिमान आहे, प्राऊड वाटतं. ठाणे फक्त एक जागा नाही, एक फिलिंग आहे, एक इमोशन आहे. तुम्ही आत्ता सांगितलं सर की ठाण्याची परिस्थिती आधी कशी होती, आता काय आहे. सर पण एक बोलतो की इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन बरोबर गरजासुद्धा वाढतात. तुम्हाला अजून काय वाटतं, ठाण्यात अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे? ठाण्यात अनेक गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत. तुमच्या माहितीकरता सांगतो की 10 वर्षापूर्वी मी एक चांगलं व्हिजन डॉक्युमेंट बनवलं होतं. शेवटी या शहरामध्ये काय व्हायला पाहिजे याचा सर्वांगीण विकासाकरता नुसतंच आपलं राजकारण, मतं घेणं, निवडून येणं, या शहराच्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे ते शहरातल्याच तज्ज्ञ लोकांना विचारून आपण बनवायला पाहिजे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी काही माझा मास्टरकी नाही याच्यात. मी त्या ठिकाणच्या तज्ज्ञ लोकांना, मी 3 महिने त्याच्यावर काम केलं. तिथल्या तज्ज्ञ लोकांना त्यांच्याशी चर्चा केल्या आणि एक व्हिजन डॉक्युमेंट, शिक्षण, आरोग्य, ट्रान्सपोर्टेशन, निरनिराळ्या प्रकारचं जे इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे किंवा काही इंडस्ट्री बंद झालेल्या आहेत, त्या सगळ्या विषयामध्ये व्हिजन एक पाहिजे की 25 वर्षानंतर ठाण्याची काय परिस्थिती असेल तर त्या दृष्टीने आत्तापासून काम करायला पाहिजे. आणि मला आनंद वाटतो की अनेक गोष्टी आपल्याला अजून करण्यासारख्या आहेत. मला विकसित ठाण्याचं जे स्वप्न आहे, आदरणीय मोदीजी विकसित भारताचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि त्या दिशेने त्यांनी एक व्हिजन बनवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट निरनिराळ्या सेगमेंटमध्ये चालू आहे. तर ठाण्याचं देखील आम्ही ट्रान्सपोर्टच्या फॅसिलिटी, पब्लिक ट्रान्सपोर्ट हा वाढला पाहिजे. आज प्रत्येक व्यक्ती जी आहे ती कावून गेलेली आहे ती ट्रॅफिकमध्ये, पार्किंगसाठी, वाढत्या सगळ्या लोकसंख्या आणि वाढती वाहनं. आज 8.5-9 लाख वाहनं आहेत ठाण्यामध्ये, 25 लाखाच्या वर लोकवस्ती आहे. आता ह्याला सामोरं जायचं असेल तर बघा, केवळ पुढच्या निवडणुकीवर डोळा ठेवून काम करायला लागलं तर नाही होत. पुढची येणाऱ्या पिढीवर समोर त्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही व्हिजन पाहिजे तुमचं आणि तुम्ही ते काम करायला पाहिजे, अशी आमची शिकवण आहे. आणि त्या दृष्टीने बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता इंटरनल रिंग रूट मेट्रोची प्रस्ताव आलेला आहे, तो मंजूर पण झाला. काही अडचणी होत्या, काही प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये जात होत्या, तर त्या बाजूला करून मीच त्याचा पाठपुरावा करून त्याचं अलाइनमेंट निरनिराळ्या पद्धतीने चेंज करू. आता 10,000 कोटीचा हा प्रकल्प जो आहे त्याला मंजुरी मिळाली आहे. हा पब्लिक ट्रान्सपोर्टचा मोठा हिस्सा राहील. परिवहनमध्ये शेकडो बसेस इलेक्ट्रिकच्या येणार, पर्यावरणपूरक येतील. आत्ताची जी मेट्रोची कामं चालू आहेत ती 1-2 वर्षाने सुरू होतील. ट्रक ट्रॅफिकमुळे घोडबंदर रोड जो आहे तो अनेक वेळेला जाम होतो, तर त्याला पॅरलल एक रस्ता निर्माण करण्याचं काम चालू आहे. भुयारी मार्ग काम चालू आहे.
फ्लायओव्हर काही आहेत. म्हणजे हे जे काही आहे ही कामं, जसं मी 8 लेनचा जो कोपरी पूल तयार केला, म्हणजे लोकही आता म्हणतात की हे कोपरी पुलाचे जनक आहेत. कारण की अगदी सर, बरोबर. 2011-12 पासून मी पाठपुरावा करत होतो आणि अक्षरशः शासनाच्या या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला फार फॉलोअप करायला लागतं. नुसतं एक पत्र दिलं आणि मी आता माझ्यामुळे हे झालं असं नाही चाललं. मी त्या ठिकाणी कार्यालयात गेलो तर त्यांनी धूळ झटकत ती फाईल काढली एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने. अरे बापरे. कोपरी पुलाची 9 कोटी रुपये त्यावेळेला फक्त मंजूर करून बसले होते. आता हा वाढता ट्रॅफिक लक्षात घेता हा जाम एवढा होणार म्हटलं की इकडे दंगली होतील वाहनधारकांच्या. अर्धा 1-1 तास जामिंग झालं, कारण 4 लेनचा शक्यच होऊ शकत नाही एवढी मोठी संख्या वाढल्यावर. आणि म्हणून माझ्या लक्षात आल्यावर मी 2014ला जेव्हा फडणवीस सरकार आलं त्यावेळेला आम्ही पहिली मागणी मी जर केली, आणि सुदैवाने मी पण त्याच वेळेला विधानसभेचा आमदार झालो, तर की ह्या कोपरी पूल MMRने करावा, MMRDAने याच्याकडे निधी सँक्शन व्हावा. फडणवीस साहेबांनी पहिल्या मीटिंगमध्ये हे 100 कोटी निधी दिला आणि MMRDAला हा काम दिलं. आणि मग तेव्हापासून मी देखील पाठपुरावा करायचो, रेल्वेच्या परवानग्या होत्या, आणि आज आपल्याला 8 लेनचा, म्हणजे त्याच्यावरनं जाताना मला पण आनंद वाटतो. याच्यामध्ये शेवटी एकटं माझं नसतं, हे पहिले आपल्या डोक्यात असलं पाहिजे. अनेक लोक त्याच्यामध्ये काम करत असतात, पण शेवटी त्याला पुश करणं, त्याला पाठपुरावा करणं, ते निदर्शनास आणणं हे देखील आमचं काम आहे ना. तर ते आज 8 लेनचं आपल्याला बघायला मिळतं. आता टोल पण मुक्त झालं. म्हणजे ह्या ज्या काही पुढच्या येणाऱ्या विकसित ठाण्याकरता गोष्टी आहेत त्या आमच्या पूर्णपणे सही दिशा, स्पष्ट नीती आमची तयार आहे, त्या दिशेने काम करायचं. एकदम सर, विजन क्लिअर असलं की मग ॲक्शन्स पण क्लिअर होतात. सर तुम्ही एवढे पॉईंट्स सांगितले, मला असं विचारायचं की इमिडिएट नेक्स्ट फोकस तुमचा कशावर असणार आहे? नाही, फोकस बघा की एकच विषयावर फोकस करून नाही म्हणून. कारण की नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर तर मी तुम्हाला सांगितलं, अजून मी 10 गोष्टी सांगू शकेन. पण मनुष्याचं इथे आहे, काय म्हणतात ना, हॅपीनेसचा रेशो जो आहे, जसं भूतान जो आहे तो जगामध्ये हॅपीनेसमध्ये फार वरती टॉप 5 मध्ये आहे. तर हे शहर जे आहे ते हॅपीनेसच्या रेशोमध्ये टॉपला कसं येईल, याचा अर्थ काय की इथला प्रत्येक व्यक्ती, इथला प्रत्येक घटक जो आहे तो समाधानी करण्याकरता जे जे करायला लागेल ते करायला लागेल. आता तरुण जी आहेत आमची युवा शक्ती, एज्युकेशन हब चांगला असला पाहिजे. बघा, मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र आम्ही या ठिकाणी, मीही त्याच्यामध्ये खूप प्रयत्न करत होतो, सहभाग माझा पण होता, आणि 1 रुपया भाड्याने आम्ही ते महापालिकेला द्यायला लावलं. मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र ठाण्यात आहे, ते सक्षमीकरण करायचं आहे. एज्युकेशन हब म्हणजे मी म्हटलं, आमच्या ठाण्याचा विद्यार्थी जो आहे ना, तो इथे काही हे काही लॉजिंग बोर्डिंग फक्त नको आहे. ठाणा इथे सर्व उपलब्ध पाहिजे, आणि त्याच्यामुळे तो मुलगा बाहेर त्याला जायची गरज पडणार नाही, एवढं या ठिकाणी एज्युकेशनच्या बाबतीमध्ये, हायर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये देखील व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. मैदानं आहेत लहान मुलांच्या करता, बगीचे आहेत, रस्त्याचे जे रस्ते कमी पडतात, तर अनेक प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरल आहे की जेणेकरून इथे येणारा, ठाण्यात राहणारा व्यक्ती जो आहे तो सुखी समाधानाने त्याला प्रवास पण करता आला पाहिजे, राहताना देखील मोकळा श्वास घेता आला पाहिजे, पर्यावरणपूरक असलं पाहिजे. आता इकडे नमो सेंट्रल पार्क आहे, प्रचंड मोठा पार्क आहे, त्याला नमो नाव देण्याची माझीच संकल्पना होती, मीच ती मागणी केली. कारण की नरेंद्र मोदीजींनी या ठाण्याच्या सगळ्या MMR रिजन करता एवढा निधी दिला आहे. भाग्यविधात्यामध्ये नरेंद्र मोदीजी पण महत्त्वाचा रोल आहे त्यांचा, आणि त्यांचं नाव कुठेच नाही आहे, आणि म्हणून मग ते दिलं गेलं नमो सेंट्रल पार्क. तर तसे काही पार्क अशी इमिजिएट करण्यासारखी निरनिराळ्या सेक्शनमधली कामं आहेत, आणि ती निश्चितपणे करू शकतो. आपली जर पॉलिटिकल विल असेल तर मग पाठपुरावा करून ते करता येतं. डेफिनेटली सर, वेन देर इज अ विल देर इज अ वे. एक छोटासा सेगमेंट आहे सर, जिथे आम्ही काही फोटोज आणलेत शोधून कुठून स्पेशल फोटोज. तर
थोडक्यात त्या फोटोजमध्ये काय आहे, कोण आहे, काय संवाद चालू आहे त्याबद्दल एक फक्त सांगा. आता हा जो फोटो आहे ओके, हा क्रिकेटचा फोटो आहे आणि या शहरामधल्या तरुणांच्या करता 45 वर्षापूर्वी, म्हणजे मी देखील त्यावेळेला कॉलेज जो पलीकडे गेलो होतो. बास्केटबॉल प्लेअर होता मी बास्केटबॉलचा स्टेट प्लेअर होतो. व्हॉलीबॉल, हॉकी, बेसबॉल पण मी खेळलेलं आहे. मी सगळं जिम्नॅस्टिकपासून सगळं मी खेळलेलं आहे, ॲथलेटिक्सपासून. पण टॉपर मी बास्केटबॉलमध्ये होतो आणि क्रिकेटचा कॅप्टन होतो. हा जो फोटो आहे हा क्रिकेटचा आहे. आजही मी ज्या वेळेला उद्घाटन करायला जातो तर खेळून उद्घाटन करतो आणि चौकार षटकार मारून उद्घाटन करतो. पण त्याच्याही पेक्षा इथल्या जे खेळाडू आहेत त्यांना आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अफिलिएशन आहे त्यांचं आम्हाला. आणि माझा स्टार स्पोर्ट्स क्लब म्हणून 45 वर्षापूर्वी मोठी मोठी लोकं होती. रणजी प्लेयर होते माझ्या क्लबमध्ये, पिल्लू रिपोर्टर इंटरनॅशनल अंपायर होते. असे नावाजलेली लोक या क्लबमध्ये होते. आणि आमच्या आजोबांच्या नावे NT केळकर इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट अफिलिएटेड टू MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन. तर ह्याच्या माध्यमातून सीझन क्रिकेट आणि ते सुद्धा स्टेडियमवर दर्जेदार विकेटवर महापालिकेला आम्ही पत्र देऊन ती मान्यता घेतली होती. आणि या विद्यार्थ्यांना खेळाडूंना शाळेतल्या स्टेडियमवर खेळायला मिळतं. आणि आजही आता हे 45वं वर्ष आहे की ज्या माध्यमातून जिल्ह्यातल्या शाळा ज्या आहेत 16 अंडर-16च्या टुर्नामेंटमध्ये सहभागी होतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 750च्या वर खेळाडू जे आहेत ते हाय क्लास क्रिकेटमध्ये याच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून पुढे गेले. अजिंक्य रहाणे हा 4 वर्ष आमची ही टुर्नामेंट खेळत होता. मध्यंतरी तो एका टुर्नामेंटच्या माध्यमातून आम्ही त्याला बोलवलं होतं आणि त्याचा गौरव पण केला. पण मला आनंद वाटतो की तो 4 वेळा डोंबिवलीच्या शाळेतून रिप्रेझेंट करत होता. 4 वर्ष सलग तो खेळत होता. अशी अनेक नावं सांगता येतील. अभिजित काळे आहे, मंदार साने आहे, अय्यर आहे, समाधान साळवी आहे, अनेक नावं की जे आमच्या या टुर्नामेंटच्या माध्यमातून पुढे गेले. आणि ते समाधान आहे की आज जर आम्ही या ठाणे जिल्ह्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं नसतं या रजिस्टर्ड अफिलिएटेड टुर्नामेंटच्या माध्यमातून, निरनिराळ्या टेनिस क्रिकेट वगैरे तर चालतं पण याच्यामध्ये तर त्यांना तेवढं पुढे जायला मिळालं नसतं. बरोबर. आज ते रणजी ट्रॉफी खेळतायत, मुंबई रिप्रेझेंट करतात, काही आपल्या इंडिया रिप्रेझेंट करतात. तर हे तो फोटो आहे की मी स्वतः खेळाडू आहे आणि खेळाडूचं दुःख सुख मला माहिती आहे, त्याला कशी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर त्या दृष्टीने ही टुर्नामेंट आणि हा फोटो आपण जो दाखवला तो त्या अनुषंगाने आहे. सर, हा जो एक फोटो आहे हा दिघे साहेबांच्या बरोबरचा आहे. कारण की आनंद दिघे साहेब हे ठाण्यातलं एक वेगळं असं व्यक्तिमत्व की ज्यांनी बघा की पॉलिटिकल याच्यामध्ये एखाद्याला लीडर व्हायचं असेल तर काय लागतं, म्हणजे मोठं तुम्ही समजा विचार की त्याचं वक्तृत्व पाहिजे, तो भाषण जोरदार दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने तो नावारूपाला येऊ शकतो. पण हे व्यक्तिमत्व माझी तर खूप जवळीक स्नेह होता. कारण ते त्यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख होते, मी माझ्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष होतो. आणि त्याच्यामुळे त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही एकाच नाक्यावरचे, मी तिथेही 3 पिढ्या राहिलो आणि त्यांचेही निवास जे आहे ते त्या टेंबे नाक्याच्या भोवतीच सगळं होतं. त्यामुळे लहानपणापासून म्हणजे मध्य कॉलेजच्या काळानंतर आम्ही एकमेकांना बघत आलेलो होतो. हे व्यक्तिमत्व जे आहे ना पॉलिटिकल सिस्टीममधलं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणून तर आपण त्यांचं नाव अजूनही, आता 23 वर्ष झाली जाऊन, पण अजूनही नाव जे धर्मवीर आनंद दिघे म्हणून आपण बघतो. तर तशी त्यांच्याकडे कर्तृत्व होतं की हे व्यक्तिमत्व जे आहे यांनी कधी बैठक कधी घेतलेली नाही, कधी जाहीरपणे भाषण केलेलं नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये उत्तम संघटक म्हणून आणि उत्तम प्रकारचं नेतृत्व कशा पद्धतीने संघटना शक्ती उभी करू शकतो तर ते दिघे साहेबाच्या रूपाने त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि त्यांची संघटना देखील पूर्णपणे जी नावारूपाला पुढपर्यंत आणली. म्हणजे मी एकदा त्यांना म्हटलं होतं की आता तुम्ही सगळं पूर्ण 100% यश मिळवून दिलेलं आहे म्हटलं बाळासाहेबांना.
आता तुम्ही दुसरीकडे पुढे जायला पाहिजे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, आणखी निरनिराळ्या भागामध्ये. तर अशी आमची चांगली संबंध स्नेहाचे पण होते, मोकळेपणाने आम्ही बोलत पण होतो गप्पा. आणि मी फार जवळून बघितलं की ज्याला म्हणता येईल कर्मठपणे काम करणं आणि निरनिराळ्या सेक्शनमध्ये काम करणं फार कठीण काम असतं, परंतु त्यांनी कमी काळामध्ये फार मोठं एक उभारणी करणं म्हणतात ना, या शहराच्या जडणघडणीमध्ये पण असेल आणि त्यांच्या संघटनेच्या सुद्धा. आणि त्यांच्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व, म्हणून तर त्यांच्यावर धर्मवीर 1, 2 दोन आले. आम्ही युथनी तर त्यांना फक्त मूवीज मध्ये बघितले, पण तुम्ही ऍक्च्युअली त्यांच्या आम्ही बरोबरच हे केलेलं आहे. अनेक त्यांचे अतिशय चांगले पैलू की पॉलिटिकल कल्चर कसं असू शकतं त्याचे देखील पैलू अतिशय सुंदर होते. राजकीय पक्ष म्हणजे एकमेकाचे शत्रू असं नाही आहे, हिंदुस्थान पाकिस्तान नाही आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील तुमचे संबंध कसे जपले गेले पाहिजे, तर ते दिघे साहेबांकडनं शिकावं, की ज्या पद्धतीने त्यांनी इतर पॉलिटिकल पार्टीच्या लोकांशी सुद्धा संबंध जपले. राजकारणाच्या वेळेला राजकारण ही विचारांची लढाई आहे, हे इतकं कन्सेप्ट क्लिअर आहे. त्यामुळे ठाण्याचा एक हे वेगळं लोकांना दृश्य दिसायचं पॉलिटिकल, की टोकाचे मतभेद आमचे कधी नव्हते. राजकारणाच्या पुरती वैचारिक असणार, पण इतर वेळेला नाही. ते त्यांनी त्याची जी काही पेरणी जी आहे ना, ती चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील केली. अर्थात आम्ही लोकही तसे प्रतिसाद देणारे आणि त्या पद्धतीने संस्कार असणारी माणसं असू तेव्हाच ते होतं. टाळी काही एका हाताने वाजत नाही. डेफिनेटली. तर ते त्यांचं मोठं महत्त्वाचा रोल आहे. सर, हा जो फोटो आहे हो, खरंच खूप स्पेशल आहे. तुम्हाला नाटकाची ऍक्टिंगची सुद्धा हा खरा म्हणजे मला आवडणारा रोल आहे हा. हा जो फोटो आहे तो रामकृष्ण परमहंसांचा आहे. येस. आणि तुमचा फर्स्ट रोल होता आय गेस, बरोबर? हो हो. मी नाटकाची आवड तर मी पूर्वीच होती. कला सरगम म्हणून आमची नाट्यसंस्था ठाण्याला आहे, त्याच्यामध्ये राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेतो. परंतु मध्ये इतकी गॅप पडली, ऑर्गनाईज करणं, कल्चरल ॲक्टिव्हिटीज वेगळं आणि प्रत्यक्ष अभिनय करणं. तर मला आमच्या मित्रांनी नाट्यक्षेत्रातले सांगितलं की असं असं आम्ही संन्यस्त ज्वालामुखी नावाचं नाटक आणतोय, विवेकानंदांवर आहे. आणि या विवेकानंदांवरचं नाटक हे गरज आहे, तर ह्याच्या गुरुचा रोल जो आहे रामकृष्ण परमहंसाचा तुम्ही करावा, आणि तुम्ही केला तरच ते नाटक आम्ही आणू. तर मी 1 मिनटं विचारात पडलो की कसं मला हे होणार, कारण की मी आमदार असताना मी काम कुठे करणार, वेळ कधी देणार, काय करणार. परंतु आपल्याला एक आणखीन माहिती सांगतो की मी रामकृष्ण परमहंसांचा परमभक्त. रामकृष्ण मठामध्ये मी अनेक वर्ष नियमितपणे दर महिन्याला जाऊन ध्यानधारणा करत असे. आणि ते सुद्धा मी खारला जात होतो. खारला रामकृष्ण मठामध्ये एक वेगळं आकर्षण पण होतं, आणि वाचलेलं असल्यामुळे मला विवेकानंद माहिती होते आणि परमहंससुद्धा माहिती होते. एका सेकंदामध्ये मी सांगितलं ठीक आहे, मी करतो म्हणून. आणि नंतर मला टेन्शन आलं की हे महापुरुषाचा रोल करणं हे अवघड काम आहे. आणि परंतु मी ते आत्मसात केलं. आणि मी मनाशी काय विचार केला की बहुतेक ठाकूरजींनीच, रामकृष्ण परमहंसाने ठाकूर ठाकूरजींनीच आपल्याला हे बहुतेक जबाबदारी दिलेली दिसते की तू आता माझ्या मठामध्ये येत नाहीस ना, तुला वेळ होत नाही, तर आता तू हा रोलच कर म्हणून. याचे 40 तासामध्ये 11 प्रयोग केले. अरे बाप. लिम्का बुक रेकॉर्ड केला. माझं अधिवेशन डिसेंबरमध्ये नागपूरला चालू होतं. मी शुक्रवारी आलो रात्री फ्लाईटने, आणि शनिवारी सकाळी जे 7:30 वाजल्यापासून हे नाटकाचा प्रयोग सुरू झाले, ते सलग 40 तासामध्ये दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत 11 प्रयोग झाले. हा रेकॉर्ड कोणी मोडू शकत नाही. म्हणजे मला नाट्यसृष्टीतले मोठे मोठे कलाकार म्हणाले की आम्ही 5 नाटकं 6 नाटकं सलग केलेली आहेत किंवा बघितली आहेत. हे तुम्ही, याची पाठीमागची एक कारण सांगतो तुम्हाला. मला अनेकांनी विचारले की तुम्ही तर राजकारण म्हणजे तुम्ही रोजच नाटकं करता राजकारण. मी त्यांना त्यावेळेला सांगितलं की राजकारणात मी नाटक करत नाही, म्हणून मी नाटकामध्ये अभिनय करतो. वा. आणि त्याच्यामुळे हा रोल जो आहे ना, हे मिशन म्हणून मी घेतलं. मी एकही
पैसा मानधन म्हणून घेतलं नाही या रोलचं. मी 150 प्रयोग केले डेडिकेटेड टू परमहंस आणि विवेकानंद. मी मानधन कुठलं घेतलं नाही. पण हे मिशन की ही जी आमची पिढी आहे त्यांच्यासमोर आता ते काही मोठी मोठी पुस्तकं वाचतात नाही वाचतात, परंतु हे 2.25 तासाचं नाटक जर त्यांनी बघितलं तर त्यांना एक पूर्ण जीवनाचा संदेश विवेकानंदांच्या माध्यमातून मिळतो. आणि या दोन्ही गुरुशिष्याचा जो ड्रामा आहे त्याच्यामधनं देखील बरंच काही सांगून जातं. आणि म्हणून मी हे मिशन म्हणून केलं आणि ते फार चांगलं नावारूपाला आलं. मला तर खरी म्हणजे चांगली संधी मिळाली की अशा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करण्याची देखील संधी मिळाली. मॉरिशसला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी कोकण मराठी साहित्य परिषदेचा देखील मी कमिटीवरचा मेंबर आहे, नियामक मंडळावर आहे मी. अच्छा. तर तिथे 102 साहित्यिक इथले महाराष्ट्रातले गेले होते त्यांच्या निमंत्रणावरून आणि तिथे आम्ही स्वराज्याची निष्ठा म्हणून सादर केलं नाटक. आणि माझं भाग्य की शेवटी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपलं देव आहे. आणि शिवाजी महाराजांचा रोल मला करायला मिळाला आणि त्या स्वराज्याची निष्ठा हे नाटक आम्ही सादर केलं. अतिशय कमी दिवसामध्ये आम्ही इकडे त्याची तयारी केली. तर तो देखील एक आनंद आहे. म्हणून ते चेंज ऑफ वर्क असेल तर माणसाला सामाजिक सार्वजनिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला काही अशी कंटाळा येत नाही, आनंद वाटतो. तर हा तो फोटो जो तुम्ही दाखवला तो परमहंसांचा आता हिंदीमध्येही त्यांनी आणलं होतं आणि त्याचं महानायक म्हणून त्याचं नाटकाचं नाव होतं. त्याच्यामध्ये मी रोल केला होता. अच्छा सर, तुमच्या प्रत्येक शब्दामधून एवढी एनर्जी एवढं पॅशन आहे सर तुमच्या फील्डबद्दल करिअरबद्दल, खरंच शिकण्यायोग्य आहे सर आम्हाला. सर आजकाल आता आम्ही यूथ आहे, आता मी पण 20 वर्षाचा आहे. तुम्ही बघता की आजकाल युवा पिढी जी आहे ती ऑलमोस्ट एवढी टॅलेंटेड आहे की सगळ्या क्षेत्रात बघायला भेटते. इनफॅक्ट पॉलिटिक्समध्ये समाजसेवेमध्ये सुद्धा आता नवीन यंग लीडर्स येत आहेत. आणि इनफॅक्ट आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा सर मी VJTIला आहे, एक वेगळी क्लब आहे ज्यांना सिविक्स पॉलिटिकल सायन्स यात इंटरेस्ट आहे. सर तर त्या युवा पिढीला तुम्ही काय बोलाल ज्यांना ह्या क्षेत्रात पॉलिटिक्स ऐवजी एक समाजसेवा ह्यात एंटर करायचं आहे, त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? तू सांगितलं ते बरोबर आहे की युवा पिढी जी आहे ना इतकी टॅलेंट आहे, प्रचंड कर्तृत्व त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे जी लोक असं म्हणतात ना की युवा पिढी असे झाले आणि फुकट गेली आहे आणि हे झालं, अजिबात नाही. प्रचंड त्यांचा IQ स्ट्रॉंग आहे, त्यांना काय करायचं आहे माहिती आहे आणि त्यांच्या कल्पनाशक्ती जी आहे ती जबरदस्त आहे. फक्त त्यांना मोटिवेट करणं, आधुनिक जगाबरोबर म्हणजे नवीन इंटरनेटच्या युगाबरोबर एक संस्कार जो या मातीतला आहे तो त्यांच्या डोक्यामध्ये बिंबवणं, हे दोन्ही हातामध्ये घेऊन जर तो पुढे गेला तर हाच जगामध्ये देशाला क्रमांक 1 वर आणू शकतो. आणि त्यामुळे या युवा शक्तीला तुम्ही राजकीय क्षेत्र जे आहे हे तुम्ही टाळून पण चालणार नाही. म्हणजे मी ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये आलो तर अनेकांच्या भुया उंचावल्या की तू कुठे याच्यामध्ये आला बाबा. आणि त्याच्यानंतर मला अनेकांनी सांगितलं की तू इथे थांबायलाच लागेल. शेवटी पॉलिटिकल सिस्टीम ही या देशातली आपली लोकशाहीची अविभाज्य घटक आहे आणि इथे देखील त्या त्या क्षेत्रातल्या चांगल्या चांगल्या तरुणांनी यायला पाहिजे, त्यांनी मिशन म्हणून यायला पाहिजे. काही वेळेला आपल्याला बघायला मिळतं की कोणाला नगरसेवक व्हायचं असं, नगरसेवक व्हा, पण ते मिशन म्हणून तिथे काम करायला लागेल. पण ते मिशन म्हणून शेवटी तो एक समाजाचा आपल्याला समाज बदलण्याचं ते कायदेमंडळ आहे शेवटी. आणि लोकशाही जी आहे ती अविभाज्य आहे. मग याच्यामध्ये जर निर्णय होत आहेत, इथेच जर सिस्टीम जी आहे ही सुधारण्याची संधी आहे. आणि एक तुम्हाला उदाहरण देतो की मला जेव्हा विचारलं ते मी त्यांना सांगितलं मी अनेक क्षेत्रात काम करतो, पण हे क्षेत्र असं आहे की मी आदिवासी भागात मी खूप फिरलेलं आहे. मी जवळजवळ 40 वर्ष करतो आहे. मी 30 वर्ष तर आदिवासी भागामध्ये गाव फिरलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे एवढी अनुभवाची पुंजी माझ्याकडे आहे, मलाही आनंद वाटतो. तर मी त्यांना सांगितलं की हे फील्ड असं आहे की मी एखाद्या आमच्या आदिवासी बंधूच्या घरामध्ये काळ्या दुधाचा पण चहा पिऊ शकतो, त्याच्याशी संवाद करू शकतो, कुपोषणाचं देखील जाऊन बघू शकतो आणि कॉर्पोरेट लेवलला एखाद्या मोठ्या कंपनीच्या डायरेक्टरच्या बरोबर देखील त्याच्या AC केबिनमध्ये त्याच्याबरोबर मी चर्चा करू.
केवढा मोठा आपल्याला अनुभव आहे, डायनामिक फील्ड केवढं मोठं फील्ड आहे की ज्याच्यातून तुम्हाला अनुभव मिळतो, तुम्हाला शिकायला मिळतं आणि त्याच्यातून अनुभूती मिळते. कसं आहे की व्हर्सटाईल, आता सिनेनाट्यसृष्टीत देखील मी काही कमी फिरलेलं नाही, पण फिरलेलं आहे. मला त्याच्यातला जो एक अनुभव आणि हे मिळालेला आहे, क्रीडा क्षेत्रातलं एकच तुम्ही असेल तर ते तेवढंच तुम्ही करत राहतो आपण, आणि गप्पा मारताना आपण तेवढ्यावरच बोलू शकतो आपण त्या क्षेत्रातल्या. अगदी सर. आता तू इंजिनिअरिंगमध्ये तर तू आता इंजिनिअरिंगचंच बोलत राहणार, पण हे क्षेत्रामध्ये आहे ना तुम्ही व्हर्सटाईल. म्हणजे मी 25 वर्ष काम केल्यानंतर पहिले जेव्हा आमदार झालो 2006ला, तर मी भराभर सभागृहामध्ये बोलायला लागलो, कारण त्याचं हे होतं की मला या सगळ्या विषयांचं ज्ञान जे आहे ते फिरून अनुभवाने काम करून त्यांच्यासाठी एजिटेशन करून चळवळीत राहून मला आधीच आत्मसात झालेलं होतं, आणि त्यांच्यामुळे त्यांच्या समस्या कायदेमंडळात मी मांडू शकतो. म्हणून मी तरुणांना सांगेन की इथे मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे, आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे गरज पण आहे, निरनिराळ्या एक्सपर्टाईजची पण गरज आहे, डेडिकेशनची पण गरज आहे, आणि मिशन म्हणून काम करणाऱ्यांची पण गरज आहे, की जेणेकरून हा देश शेवटी आपल्याला सुजलाम सुफलाम आणि घडवायचा आहे, आणि या देशाला सुसंपन्न करण्याकरता त्या दर्जाची क्वालिटीची माणसं पाहिजेत. हे नंबर 1. त्याच्यामुळे त्यांनी हे यायला पाहिजे. आणि दुसरं मी त्यांना सांगेन की जसं आता मध्ये मी हुक्का पार्लर मुक्त ठाण्याची चळवळ सुरू केली 2-3 वर्षापूर्वी, ती चालू आहे, ती काही अनएंडिंग असते ती. पण माझी त्याच्या पाठीमागची भावना जी आहे की आमचा तरुण जो आहे तो आम्हाला गड किल्ल्यावर जाताना दिसला पाहिजे, तिथली माती कपाळावर लावणारा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा पराक्रमाचा इतिहास हा त्या ठिकाणी गेल्यावरच त्याला कळणार, आणि तो संस्कार घेऊन तो त्याच्या जीवनामध्ये काम करतो. आम्हाला हुक्का पार्लरकडे वळणारा तरुण नको आहे, आम्हाला तिकडे जाणारा तरुण तो घडवायचा असेल तर हे आपण करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे युवाशक्तीने या क्षेत्रामध्ये अवश्य येणं, आणि शेवटी तुमचं काम कर्तृत्व असेल तर संधी मिळते. आता भारतीय जनता पार्टीसारख्या तर पक्षामध्ये बघा की त्याला कुठलंही घराणं नसलेली माणसं मोठी मोठी झाली. आता आदरणीय नरेंद्र मोदीजींचं आपण बघितलं की चायवाला आणि पंतप्रधान. मी स्वतः शिक्षकाचा मुलगा आहे, मला काहीच नाही, मी काही संपन्न घरातला किंवा खूप मोठं श्रीमंत घराण्यातला आहे असं नाही. माझी श्रीमंती मला दिलेला, माझ्या माऊलीने दिलेला संस्कार आणि माझ्या शिक्षक घराण्याने दिलेलं मला जे काही पद्धत आहे, जीवन पद्धत, तो आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही जर काम आणि कर्तृत्व आणि त्यांची निष्ठा दाखवली आणि लोकांच्या प्रती, तर तुम्हाला संधी मिळते. असं काही नाही की मिळतच नाही संधी. डेफिनेटली सर. सर, तुमच्या मते एक स्ट्रॉंग लीडर कसा असावा? कुठले क्वालिटीज किंवा गुण पाहिजेत त्यात? कुठलेही 2 किंवा 3 क्वालिटीज असेल. लीडर असा असला पाहिजे की तो नुसतंच आक्रमक बोलणारा असला म्हणजे तो स्ट्रॉंग लीडर असं मी मानत नाही. करणी आणि कथनीमध्ये पण त्याच्या फरक असता कामा नये. लोकांना त्याच्याबद्दल एक विश्वासाची भावना असली पाहिजे, आणि ती जर व्हायची असेल तर त्या पद्धतीने त्याने वागायला पण पाहिजे. याचा अर्थ काय की पॉलिटिकल सिस्टीममध्ये मी काहीतरी फार जुनाट विचार सांगतोय असं नाही आहे, की ही सिस्टीममध्ये तुम्ही त्यागाची भूमिकाच ठेवायला लागेल. जेवढं म्हणून तुम्ही त्यागाल, कारण हे क्षेत्र लोकांचं काम करण्याकरता आहे. म्हणजे तुमचं कपडे लागते, तुमची वाहन, तुमचं राहणं, तुमचं राहणीमान, या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही पूर्णपणे विरक्तपणे तुम्ही राहायला पाहिजे. कमीत कमी तुमच्या गरजा असल्या पाहिजेत, तर तुम्ही ती नैतिक ताकद प्राप्त करून त्या मिशनने तुम्ही काम करू शकता. तो खरा लीडर, आणि त्यालाच लोक त्याच्यावरच विश्वास ठेवू शकतात. आपल्याला जरी काही दिसत असलं तरी लोकांची भावना, सद्भावना आणि विश्वास ती अशा याच्या माणसावरच बसते. आणि तो लीडर जो आहे तो आम्हाला हवा आहे, की जो त्या दृष्टीने काम करतो आहे, त्याचे कमीत कमी गरजा आहेत, त्याचे कुठेही काही फार मोठं महाल नाही आहेत म्हणून त्याने काही झोपड्यात राहा असं नाही, परंतु त्याची विचारधारा ही ती असली पाहिजे की मी लोकांची संपत्ती आहे, माझी संपत्ती मला नको आहे वाढवून, मला लोकांची मी संपत्ती असलं पाहिजे, आणि लोकांच्या करता मी अधिकाधिक त्या इमान राखून काम करायला पाहिजे.
असा विचार करून काम करणारा लीडर जो आहे तो मला अपेक्षित आहे. बरोबर सर. सर खरंच तुम्हाला ऐकावंसंच वाटतंय, तुम्ही बोला आणि मी ऐकत जाऊ. पण सर आता तुम्ही युवकांसाठी एक मेसेज दिला, पण सर आता एवढे वर्ष तुम्ही काम करत आहात, 40 वर्ष तुम्ही काम केले, एवढे उन्हाळे पावसाळे तुम्ही बघितलेत एक्सपिरियन्सनी, एक जनरल आता शेवटाकडे आपण येतोय आणि शेवट नेहमी मोटिवेटिंग असावा, इन्स्पायरिंग, एक जनरल लाईफ ॲडवाईस तुम्ही काय द्याल रिगार्डिंग करिअर असू दे, सक्सेस, फेलियर, किंवा एखादा तुमच्या आयुष्यातला एक प्रसंग जो तुम्हाला खूप शिकवून गेला? जीवनामध्ये असं काही भाषण करून किंवा विद्यार्थ्यांचा वर्ग घेऊन आपल्याला त्यांना सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या आचरणातून, तुमच्या ज्याला म्हणता येईल की संपर्कातून अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतात. मी आता दरवर्षी कमीत कमी 5,000 विद्यार्थ्यांना मी 9वी 10वीच्या भेटतो, स्वतः त्यांच्याशी संवाद करतो. आता तो काय मतदार नाही आहे, बरोबर, पण तो उद्याचा या ठाण्याचा शिल्पकार आहे. तो उद्याचं हे ठाणं घडवण्याकरता पुढे मोठा झाल्यानंतर काम करणार आहे. बरोबर. तर त्याला डूज अँड डोंट्स मी सांगायला पाहिजे, बोलता बोलता, गप्पा मारता मारता, सहजपणे. मी त्याला छडी घेऊन बसून हे नको करू ते नको करू असं नाही. तर मी हे उपक्रम चालू आहे माझा, मी त्यांच्याशी गप्पा मारतो. आता काय या इंटरनेटच्या युगात आईबापाला पण बोलायला वेळ नाही. तो कानात ते घालून काय आपलं लावून तो चालत असतो. घरी गेला की तो लॅपटॉपवर बसतो, कारण जग जवळ आलेलं आहे. परंतु ते तर असायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपली संस्कृती, संस्कार जो आहे तो इतका ज्याला म्हणता येईल की प्रचंड मोठा आहे की जगाने आपलं संस्कृतीचे विचार घेतलेले आहेत. तर त्याची पण जपणूक त्याने करून पुढे जायला पाहिजे. त्याने स्वतःच्या पुरती फक्त बघता कामा नये. काही वेळेला मला अनेक वेळेला बघायला मिळतं की मी माझं करिअर, माझं कुटुंब म्हणजे माझी बायकोच आणि मग मुलं, बाकी आई वडील आजोबा आजी अमूक तमूक, हे काही वेळेला आपल्याला बघायला मिळतं की तेवढ्या त्या याच्यामध्ये. आणि मग ते सॅटर्डे संडे फीवर आणि हे करायला पाहिजे. मी काय असं नाही म्हणणार की तुम्ही काहीच करू नका आणि नुसतंच आपलं ओम नमः शिवाय करत ध्यानधारणा करा म्हणून. पण त्याचा जो बॅलन्स आहे, तुम्ही जे अचीव केलेलं आहे, आता समजा तू VJTIमध्ये टॉपला, तू समजा MTech झाला, परदेशात गेला, परदेशात जायचं असं मी म्हणणार नाही, पण टॉपर जरी झाला तरी तुला फक्त तुझा आणि तुझं कुटुंब याच्यापुरती मर्याद न ठेवता एक सामाजिक बांधिलकीचा विचार ठेवायला लागेल. मन, बुद्धी आणि शरीर याचा समतोल फार महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला काय वाटतं की मला सक्सेसच मिळाला पाहिजे. जर आम्हाला कुठे 10 मार्क कमी पडले तर मी अनेक मुलं बघितलेली आहेत की इतकी खट्टू होऊन बसतात, इतके डिप्रेस होऊन बसतात की झालं माझं आता सगळं आटपलेलं आहे का, अशा डिप्रेशनमध्ये जातात. त्याची मानसिक स्थिती जी आहे, त्याचा IQ आणि EQ जो आहे तो इतका चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला पाहिजे. त्याच्याकरता त्याने वाचन करायला पाहिजे, त्याने अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समाजामध्ये जाऊन अनुभवायला पाहिजे. झाडं लावायला आपण स्वतःच गेलो आणि माती टाकली आणि पाणी टाकलं, ते झाड वाढताना बघितल्यावर ती जी अनुभूती आहे ती सर्वोच्च आहे. 4 चांगली व्यक्तिमत्वांची पुस्तकं वाचली तर त्याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. ज्ञानेश्वरी जी आहे ती काही 60च्या नंतर वाचायची गोष्ट नाही आहे. मी तर माझ्या सगळ्या तरुण मित्रांना सांगेन की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे काय आहे, एका वाक्यात सांगायचं झालं तर हा काय असं मोठा काही अवजड असं काही नाही आहे. ही जीवनाची दिशा देणारा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी ही, मनुष्य हा प्राणीच आहे समजा, पण त्याला जर मनुष्य म्हणून घडवायचं असेल आणि त्याला मानवतेचा संदेश जर पुढे न्यायचा असेल तर ती ज्ञानेश्वरी, ती त्या तरुण वयामध्येच जर आपण त्याचा अर्थ समजून घेतला तर केवढं मोठं प्रचंड. आता ज्ञानेश्वर महाराजांनी किती लहान वयामध्ये त्यांनी सगळं हे केलं, केवढा मोठा, म्हणजे आपल्याकडे एवढा मोठा ठेवा दिलेला आहे. आणि म्हणून मी आमच्या तरुण मित्रांना, या पिढीला निश्चितपणे बरोबर सांगेन की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात करा, अनुभवा. कुटुंब व्यवस्था जी आहे त्या कुटुंब व्यवस्थेला देखील, शेवटी चॅरिटी बिगिन्स ॲट होम.
त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्यांचा मान सन्मान, त्यांचा आदर, त्यांचा काळजी, सेवा, परिसरातल्या लोकांची, त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्याकडे खूप एक्सपर्टाईज असेल तर देशाकरता तुम्ही त्याचा वापर करा. आणि स्वतःचं आयुष्य आणि जीवन जे आहे ते प्रगल्भ जे आहे ते या सगळ्या समतोल ठेवण्यानेच तुम्हाला ठेवता येईल. आणि हॅपीनेस रेशो वाढवा. हॅपीनेस रेशो हा जीवनातला सर्वात महत्त्वाचा आणि अवघड गोष्ट असते, की सर्व चढ उतारामध्ये तुम्ही पुढे जाण्याचा जो रस्ता आहे तो तुमचा सेट पाहिजे. मी पहिलं वाक्य जेव्हा बोललो सही दिशा स्पष्ट नीती असेल तर त्याचं पूर्णपणे तो बॅलन्स राहून लोकांनाही काही प्रेरणा देऊ शकतो आणि समाजालाही काम उपयोगी पडू शकतो. आणि अशी असंख्य तरुण जे आहेत ते मी माझ्या जीवनामध्ये बघत आलेलो आहे आणि त्यांना निश्चितपणे त्यांचा ज्याला म्हणता येईल ना रोड मॅप जो आहे, हायवे झालेला आहे त्यांचा, चांगल्या पद्धतीने त्यांनी करिअर आणि हे सांभाळलेलं आहे. येस सर, डेफिनेटली सर. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आम्हाला सुद्धा खूप इन्स्पायरिंग आहे. प्रत्येक शब्द तुमचा एवढा डीप आहे, एवढा एक्सपिरियन्स आहे प्रत्येक शब्दात. सर आम्ही एक भेट आणली आहे सर, भेट किंवा एक सॉर्ट ऑफ मोमेंटो आहे. ही भेट नेहमी लक्षात राहावी. आम्ही एक स्मॉल तुळशीचं छान छान. धन्यवाद. थँक्यू सर.